ज्या राहुल द्रविड यांच्या कोचिंग खाली भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, तशीच थोडीशी स्टाईल अमोल मुजुमदारांच्या कोचिंगमध्ये दिसते। जेव्हा जेव्हा भारताची टीम हरली, 3 मॅचेस हरली, त्याच्यापैकी 2 मॅचेसमध्ये भारत हरल्या त्याची जबाबदारी स्वीकारायला अमोल मुजुमदार प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढे होते। हो, आमचं चुकलं, आम्हाला बदल करायचेत हे सांगायला अमोल मुजुमदार होते। आणि जेव्हा जेव्हा ते जिंकलेत, तेव्हा तेव्हा प्लेयर ऑफ द मॅच पुढे आलेले आहेत। म्हणजे हरलो तर जबाबदारी माझी, माझ्यावरती खापर, आणि जर का जिंकलो तर मात्र टीमचं श्रेय। म्हणजे ही जी शैली आहे ती अमोल मुजुमदारांनी आपल्या समोर प्रत्यक्षात आणून दाखवलेली आहे। इंग्लंड विरुद्ध भारत मॅच हरला होता, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरला होता आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरला होता। वर्ल्ड कप मधनं भारत बाहेरही जाऊ शकला असता। न्यूझीलंड विरुद्धची मॅच ही क्वार्टर फायनल सारखी मॅच होती। त्या मॅच मध्ये योग्य टीम खेळवून योग्य वेळी पत्ते टाकण्याचं काम हे अमोल मुजुमदारांनी केलेलं आहे। त्यामुळे अर्थातच जेवढं श्रेय हरमनप्रीतचं आहे, स्मृतीचं आहे, शेफालीचं आहे, तेवढंच श्रेय प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं आहे।